नमस्कार. दगडाचा भगवंत क्षणात होत असतो, पण माणसाला माणूस म्हणून घडताना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. अपेक्षा करणे चुकीचे नसते, मात्र चुकीचे असते चुकीच्या माणसाकडून चुकीच्या अपेक्षा करणे. कमावलेली नाती आणि जिंकलेले मन ज्याला सांभाळता येतं, तो आयुष्यात कधीच हरत नाही. भले तुम्ही कितीही शक्तिमान असा, श्रीमान असा किंवा सौंदर्यवान असा, विषय फक्त गरजेचा आणि वेळेचाच असतो. आणि अशी वेळ आली की मग भल्या भल्यांना परिस्थिती ऐकायला भाग पडते. एवढंच नाही तर हवं तसं वाकवतेही. अशा वेळी सत्ता, मत्ता आणि पैसा सगळंच कुचकामी ठरतं. सुख मागून मिळत नाही, सुख शोधून सापडत नाही. सुख अशी गोष्ट आहे जी दुसऱ्याला दिल्याशिवाय आपल्याला मिळत नाही. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे. साठलेल्या भावनांचं ओझं सांभाळणं म्हणजे आजारी नसूनही आयुष्यभर औषध घेत राहिल्यासारखं आहे. अपेक्षा आणि वस्तुस्थिती यातील अंतर ज्यांना नेमकं समजतं, त्यांना अपेक्षाभंगाचं दुःख सहसा वाट्याला येत नाही. डोळे हे आपल्या मनाचा आरसा आहेत. आपल्या मनात नेमकं काय चाललंय ते डोळ्यात दिसतं. आपलं मन मात्र स्वतःला दिसत नाही, परंतु ते समोरच्याला मात्र बरोबर दिसतं. श्रद्धा आपल्याला ज्ञान देते, नम्रता मान देते, योग्यता स्थान देते आणि या तीनही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या व्यक्तीला सन्मान मिळतो. अवतीभोवतीचे लोक काय बोलतात, काय सांगतात, कशी प्रतिक्रिया देतात, या सर्वांपेक्षा आपलं मन आपल्याला नेमकं काय सांगतंय हेच महत्त्वाचं. मग भले ते कोणत्याही गोष्टींबद्दल असो, घटनेबद्दल असो, एखाद्या बातमीबद्दल असो किंवा व्यक्तीबद्दल असो. सर्वांचे जीवन सारखेच असते. दुसऱ्याचं सोपं आहे असं आपल्याला जे वाटतं तो केवळ भास असतो. स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना आणि सुखदुःखात धावून येणाऱ्यांशी संगत करावी. कारण अशी माणसं आपल्या प्रगतीच्या आड कधीच येत नाहीत. नवं मिळालं की जुनं अडगळीत पडतं, पण नव्यानं ऐनवेळी दगा दिला की जुन्याची किंमत कळते. मग ती वस्तू असो की माणसं. जो इंसान धैर्य का मालिक होता है, वह बाकी सब चीज़ों का मालिक बन जाता है. धन्यवाद.